जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। भर सभेत बाळासाहेब थोरात यांनी दाखविले अप्पर तहसील निर्मिती प्रस्तावाचे पुरावे। सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे, मात्र संगमनेर मोडण्याचे षडयंत्र काही मंडळी करत आहेत। आश्वी बुद्रुक अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा संगमनेर सोबत झालेला विश्वासघात आहे। संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा, असा सज्जड इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला। यावेळी त्यांनी भर सभेत तहसीलदार यांच्या सहीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर झालेल्या अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्तावच जनतेला दाखविला। नव्याने आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयात समाविष्ट होणाऱ्या गावांच्या शिष्टमंडळाने कारखाना कार्यस्थळावर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी रणजितसिंह देशमुख, आर.बी. रहाणे, लक्ष्मणराव कुटे यांच्यासह विविध गावांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की महसूल प्रशासन हे जनतेच्या सोयीसाठी असते। अप्पर तहसील निर्मितीला आमचा विरोध नाही, मात्र या तहसीलची निर्मिती करताना त्यामध्ये ज्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे ती गावे संगमनेर शहराच्या लगत आहेत। संगमनेर, खुर्द आणि बुद्रुक ह्या दोन गावांना आजवर प्रवरामाईने घट्ट पकडून ठेवले होते। पायी अंतरावर असलेले संगमनेरचे तहसील कार्यालय सोडून संगमनेर खुर्दच्या नागरिकांना तब्बल 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्वीला पाठवण्यामागचा प्रशासनाचा हेतू काय? असे कितीतरी गावे आहेत ज्यांचा आश्वी बुद्रुक अप्पर तहसीलमध्ये समावेश हा संशयास्पद आहे। नवीन अप्पर तहसील कार्यालय त्यांच्यासाठी गैरसोयीचे आहे। यातून संगमनेरची भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रचना सुद्धा बिघडणार आहे। असे असताना कोणत्याही गावाला विश्वासात न घेता असा अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव बनतोच कसा? या पाठीमागे राजकीय डाव आहे। संगमनेरचे स्वातंत्र्य मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे। एवढेच नाही तर संगमनेर शहराचे महत्त्व कमी करण्याची भूमिका देखील यामागे दिसते। संगमनेर तालुक्यासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असेही थोरात म्हणाले। स्वतंत्र अप्पर तहसील निर्मिती हा संगमनेरला तोडण्याचा डाव आहे। त्यांच्या षडयंत्राची सुरुवात झाली आहे। यापुढे अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागेल। मोठा संघर्ष करून संगमनेरसाठी आणलेले पाणी वाचविण्याची लढाई पुढील काळात लढावी लागेल। अनेक शासकीय कार्यालयाचे विभाजन करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, मात्र हे आम्ही सहन करणार नाही। संगमनेरच्या स्वातंत्र्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, अन्यथा मोठा उद्रेक होईल आणि तुम्हाला पळताभुई थोडी होईल। प्रशासनाने राजकीय दबावातून भूमिका घेऊ नये। आपण सदैव जनतेसोबत असले पाहिजे। प्रशासनाने राजकारणाचा भाग होता कामा नये, अशी अपेक्षाही माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।